नमस्कार. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. मात्र महाराष्ट्रात अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. जिंकण्याची क्षमता असलेल्या आणि ताकदवान उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा विचार दोन्ही बाजूकडून केला जात आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाकडून एक धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान हत्या करण्यात आलेल्या अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना ठाकरे गट उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर या दरम्यान तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीने ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. दिवंगत अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे सक्रिय नेते आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. ते शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक सुद्धा राहिले होते. अभिषेक घोसाळकर यांचा लोकांमध्ये चांगला संपर्क होता. मात्र उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे भाजपचे चांगले प्रस्थ आहे. अशा परिस्थितीत दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदारांची सहानुभूती मिळू शकते. तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य त्यांना अडचणीचं ठरू शकतं. फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं होतं की गाडीखाली एखादा श्वान मेला तरी आता गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. फडणवीसांच्या याच विधानामुळे विरोधक चांगले आक्रमक झाले होते. घोसाळकरांना उमेदवारी दिली तर हाच मुद्दा घेऊन प्रचार करता येऊ शकतो. तसेच घोसाळकर यांच्या विरोधात भाजपला फारशी टीका करता येणार नाही, त्यात मर्यादा येतील. म्हणूनच आता ठाकरे गटाकडून घोसाळकरांना उमेदवारी दिली जाऊ शकते. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका. धन्यवाद.